ही स्विफ्ट आहे. गाडीला दरवाजा बघा इथं नाहीये. असा ओपन होतो. त्या दोन्ही पण ज्या गाड्या आहेत त्या केरळला बनवलेल्या आहेत. आपण जी रॅप केलेली आहे डायरेक्ट जी तलवारच टाकून घेतलेली आहे. Couple more aspirin. I don't think I'll ever let you in. Easier to break it off best friends. I don't really understand myself. I don't really understand, need help. I don't wanna be left on the shelf. तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण काहीतरी वेगळा करणार आहेत. तर वेगळा काही तर तुम्हाला आता मी दाखवतोय. तर ही जी आपली कार आहे ही स्विफ्ट आहे. वाटते का? नसेल वाटत. तर ही जी स्विफ्ट आहे आणि ती रिट्स आहे. आपण ज्या गाडी ज्या बनवलेल्या आहेत आपल्या मित्रांनी, तर त्यांची जी गाडीच्या आपण जरा बघून घेणार आहेत का त्यांनी कुठं बनवल्या आहेत आणि कशा बनवलेल्या आहेत. तर गाडी तर मला तर ती आवडलेलीच आहे. तर तुम्हाला आवडली असणारच 100%. तर ही जी गाडी आहे त्या गाडीचं नाव आहे ब्लॅक कोब्रा. तर ती आपल्या प्रेम शेटची गाडी आहे आणि प्रेम शेट पण आपल्यासोबत आलेले आहेत. आणि ती आहे आपली ब्लॅक डॉमन. तर तिची जे आपण आता आतमधून बघणार आहेत, आपण हिला पण आतमधून बघणार आहेत. तिच्यामध्ये फीचर्स काय काय आहेत आपण बघून घेणार आहेत. बादशाह पिक्चर तुम्ही बघितलाय का? तसं तिला फीचर्स आहेत. 1 2 3 4 अशी बटणं तिला दाबायची का फीचर तिचे ते ऑटोमॅटिक चालू होतात. तर तुम्हाला आता मी दाखवतो गाडीमध्ये काय काय आपण केलेलं आहे. तर मी पहिल्यांदा त्याच्या अगोदर मी प्रेमला बोलून घेतो, त्याच्या मालकाला आपण भेटूया. तर मित्र, तुम्हाला जसं मी सांगितलं होतं मी, तर आपला जी आपली ब्लॅक कोब्रा गाडीचं जो नाव आहे, तर त्याचे मालक आहेत आणि मालक आलेले आहेत. तर हे जे मालक आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो मला जी सर्वात गोष्ट जी गाडीमध्ये आवडलेली आहे तर ती तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही गाडीला बघताय पाठीमागं, गाडीला दरवाजा बघा इथं नाहीये. गाडीची फक्त 2 डोअरच आहे. आणि सर्वात जास्त जी मला आवडलेली जी गोष्ट आहे गाडीमध्ये, तर ती गाडीची आहे फक्त 2 सीटरच आहे. तर तुम्हाला दाखवतोय, तू ये इथं. तर गाडीचा जो असा आहे इंटेरियर आहे आणि एकदम असा भारी, एकदम भारी फिलिंग येते भाई गाडीमध्ये. तर तुम्हाला पाठीमागं पण दाखवते मी. आणि गाडीमध्ये जे अजून एक इंटरेस्टेड गोष्ट आहे. तर इंटरेस्टेड गोष्ट तुम्हाला जी आहे ती अजून एक दाखवतो मी. तर ही जी गाडी आहे तर तिचा जो असा आहे निघतो. तर बाईची स्टेरिंग जी आहे ती अशी हातामध्ये पण येत आहे. आणि ही पण जी गोष्ट आहे खरंच खूप छान आहे. आणि ही गोष्ट जी आहे सहसा आपल्याला कुठे बघायला भेटायची नाही. अशी वस्तू जी आहेत आपल्या प्रेम भाईनी केलेली आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी अजून एक. तर भाईचं गेअर पण बघू शकता तुम्ही. जो भाईचा गेअर टाकण्याची सिस्टम पण आहे जरा एकदम मस्त आहे. दरवाजे पण तुम्ही बघताय भाईनी बटरफ्लाय डोर जे केलेले आहेत. आणि इथे पण तुम्ही बघताय त्यांनी भाईनी बुलेट ट्विटर जे आहेत ते टाकलेले आहेत. भाईचा अँड्रॉइड पण बघू शकता आणि इंटेरियर बघू शकता तुम्ही. जी स्पोर्ट्स कार असते ते स्पोर्ट्स कारला जे सीट असतात सेम त्यांनी तशीच बनवलेली आहे. आणि तुम्हाला मी आता बसून पण दाखवतो. जेव्हा आपण त्याच्यामध्ये बसतो ना तर एकदमच म्हणजे स्पोर्ट्स कारमध्ये बसल्याची फिलिंग येते. दॅट इज स्टेरिंग. मित्र, तुम्हाला जी आता गाडी आहे ती बाहेरून दाखवतो मी. एकदम प्रॉपर जो काम केलेलं आहे तर ते दाखवतो तुम्हाला तर मी. तर तुम्ही आता गाडीचं जे आहेत अलॉय व्हील पण चेक करू शकता. अलॉय व्हील जे आहेत भाईचं एकदम एकदम परफेक्ट काम आहे. फिनिशिंग बघू शकता. टायरची साईज पण तुम्ही बघू शकताय. एक नंबर जो काम आहे तो असा झालेला आहे. आणि तुम्हाला जो आता मी जो डोर आहे तो बंद कसा होतो आणि उघडतो कसा तो तुम्हाला दाखवतो मी.
तर अशा प्रकारे जो दरवाजा आहे तो असा ओपन होतो आणि जेव्हा तो डोअर आहे तो वर जातो तेव्हा त्याची फिनिशिंग जी येते तर ती तुम्ही आता बघतायच काय त्याची फिनिशिंग आहे. आता तुम्हाला गाडी मी पाठीमागून पण दाखवतो. तर एक एक तुम्ही बघू शकता जी फिनिशिंग केलेली आहे. तुम्ही स्पॉयलर पण बघताय. स्पॉयलर पण जो केलेला आहे तो भाईचा एक नंबरचा आहे. खाली सायलेन्सर बघू शकता तुम्ही. भाईने जी गाडी एक्झॉस्ट लावलेला आहे. डिफ्युजर बघताय म्हणजे एकदम जो काम आहे भाईचा एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि भाईची जी गाडी आहे ती भाईने गाडी खास केरलाला बनवायला पाठवली होती. गाडीची भाईची केरलावरून बनवून आलेली आहे. तर तुम्हाला मी आता डिक्की उघडून दाखवतो. तर भाईची जी अशी गाडी आहे सेम आपल्यासारखाच त्यांनी पण गाडीमध्ये ते स्पीकर टाकले आहेत. आपल्यासारखाच त्याला पण स्पीकरमध्ये जो त्याला खूप मोठा छंद आहे आणि त्यांनी पण करून दाखवलेलं आहे. तर गाडीची तुम्ही एक एक बघताय स्पीकर त्यांनी कसे लावलेले आहेत. 12 इंचाचे त्याच्या गाडीमध्ये पण सबवूफर आहेत. आणि सर्वात मोठी जी गोष्ट आहे जी आपल्या गाडीमध्ये पण नाही तो लेझर फिरत आहे बाईच्या गाडीमध्ये. तर लेझर बघताय तुम्ही डायरेक्ट 360 अँगल जो आहे तो मारतो आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बल किती आहेत 1 2 3 4 5 6 असे 6 कलरचे त्याच्यामध्ये वेगवेगळे बल आहेत. आणि लेझर एकदम फिरणार आहे. बुलेट ट्विटर आहे. बाईचे 4 स्पीकर आहेत. आणि गाडी जशी तुम्हाला सांगितली मी 2 सीटर आहे. आपण पुढून बघितली आता मागून बघूया त्याच्यामध्ये त्यांनी रॉड कसे मारलेले आहेत. आणि तुम्ही जे बघता हे रॉड मारलेले आहेत हे जे रॉड मारलेले आहेत हे तुम्हाला माहीत नसतील कशासाठी मारतात. तर हे जे रॉड आहेत ज्या कार ड्रिप मारतात जागेवरती तर त्यांच्या गाड्यांना जे ते असे रॉड असतात. भारी फिलिंग आहे बाई. तर मित्रांनो आता जे प्रेमभाईची जी गाडी आहे तर तिचा जो सिस्टम आहे गाडीमधला तर तो आता मी तुम्हाला ऐकून दाखवतोय. लाव रे डीजे वाल्या गाणं. तर मित्रांनो आता आपण आले दुसऱ्या गाडीजवळ आणि ही आपल्या मंथन भाईची गाडी आहे. आणि तुम्हाला आता मी ही जी गाडी बनवलेली आहे तर ती पण तुम्हाला दाखवतो आहे. आणि दोन्ही गाड्यांची जी खासियत आहे तर दोन्ही पण ज्या गाड्या आहेत त्या केरळाला बनवलेल्या आहेत. आणि भाईच्या गाडीमध्ये हॉर्न पण एवढे जबरदस्त आहेत ना तर तुम्हाला दाखवतो इथून मी. थोडा जवळ येऊन बघायला लागेल आपल्याला असा. तर तुम्हाला ते वाजवून दाखवतो आता मी. जो गाडीचा बोनट आहे एकदम छान असं त्याच्यावरती जो वर्क केलेला आहे. आणि गाडीचं नाव पण तुम्हाला सांगतो आता मी. गाडीचं नाव जो आहे तो ब्लॅक डेमॉन आहे. आणि तुम्हाला दोन्ही गाड्यांच्या जे ते इन्स्टा आय डी आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. तर तिला जाऊन नक्की आपल्याला फॉलो करायचा आहे. आणि सर्व रील्स चेक करून आपल्याला त्या आवडल्या तर लाईक पण करायचे आहेत. आणि तुम्ही आता साईडहून बघतायच गाडी तर आलं व्हील जे आहे ते एकदम छान असं बघण्यासारखं आहेत. आणि बघितल्यावरती आपला जो मन आहे एकदम प्रसन्न होऊन जाणार आहे. आणि एकदम तो असं आपण जी रॅप केलेली आहे तर ती पण एकदम छान अशी केलेली आहे. एकदम अशी आपण तिला मॅट जी फिनिशिंग आहे ती आपण दिलेली आहे. आणि तुम्हाला आता मी पाठीमागून दाखवतो. जी गाडीला जी आपली टेल लाईट लागलेली आहे ती तुम्ही एकदम बघता एकदम RGB लाईटमध्ये ती आपण टेल लाईट ती आपण बनवून घेतलेली आहे तिला आपण. तर एकदम म्हणजे आपण जे मंथन भाईला मानायला पाहिजे का गाडीचा जो छंद आहे बनवण्याचा जो आहे तो एकदम भाईला पण एकदम छान असा आहे. जेव्हा रस्त्यावरून मंथन भाई जातो तेव्हा सर्व पोरं आहेत त्याला अशी वळून वळून बघतात असा भाईची अदा आहे. आणि तुम्हाला आता मी गाडीमध्ये ते आपण एक्झॉस्ट पण लावलेले आहेत आपल्या मंथन भाईने. तर ते एक्झॉस्ट पण तुम्हाला आता मी वाजवून दाखवतो. तर मित्रांनो आता जे आहेत आपण गाडीचे जे आहेत ते एकदम बँगर शॉट आहेत ते आपण ऐकणार आहेत आता.
तर मित्रांनो, आता आपण जो आहे मंथनभाईच्या गाडीच्या आतमधली जी आपण इंटेरियर आहे तर ते बघणार आहेत. आणि भाईने तुम्ही बघताय जो ॲम्बियन्स लाईट जी केलेली आहे एकदम परफेक्ट जो वर्क आहे परफेक्ट झालेलं आहे. भाईची तुम्ही स्टेअरिंग पण बघताय एकदम भारी काम आहे. आणि सर्वात मला जी आवडलेली वस्तू आहे तर ती तुम्हाला दाखवतो मी. भाईचं तुम्ही गेअर बघू शकता. भाईने डायरेक्ट जी तलवारच टाकून घेतलेली आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अलग ही लेवल का बंद आहे. नाद नाही करायचा. नाही भाई तुझं नाद कोण करेल भाई. नाद तुझं लय भाई बेकार आहे. आणि तुम्ही आता बघताय जो भाईने आता रूप बनवून घेतलेलं आहे एकदम जी त्याची पण फिनिशिंग आहे एकदम परफेक्ट आहे. आणि इंटेरियर जो आहे तो खरंच एक भाईला माझ्याकडून जो एक लाईक 100%. आणि आता आपण आहेत तुम्हाला काही सिनेमॅटिक जे व्हिडिओ आहेत तर त्या सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला आता मी दाखवून देतो. Breaking down, everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now, I made mistakes but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home. On my own, in the zone, that's the only way I know. Feeling low, about to blow back up. Here I won't ever let the doubt creep in. Gotta pop a couple more aspirin. I don't think I'll ever let you in. Easier to break it off best friends. I don't really understand myself. I don't really understand, need help. I don't wanna be left on the shelf. Couldn't even hear me if I yelled. It's so cold outside, I'm alone, I'm alright. It's so cold outside, I'm alone, I'm alright. It's so cold outside, I'm alone, it's so cold outside, I'm alone, it's so cold. Break down, always feel like I could break now, but I never let it take me to that place now. I won't ever let my thoughts get away now. I got better things to do, picking fate now. I just wanna be the best, call me great now. I don't know if I'm okay or insane now. I remember better days on the तर मित्रांनो तुम्ही तर आता ज्या आपण सिनेमॅटिक ज्या व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला तर त्या आवडल्या असणारच. आणि मेन म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे का आपल्या इथली जी मुलं आहेत का जी अशी गाड्याच्या मॉडिफाय करतात एवढ्या छान छान मॉडिफाय केलेल्या आहेत त्या पोरांनी. तर खरंच म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. मला तर मनापासूनच आवडलेली आहे कारण का ही जी गोष्ट आहे सहसा जी आहे ते आपल्या इथे बघायला आपल्याला मिळत नाही. तर ती गोष्ट जी आहे त्या दोघांनी पण आहेत केरलावरून बनवून आणलेले आहेत. तर एक वस्तू जी आहे ती खरंच बघण्यासारखी आहे. मला तर एकदमच फार आवडली आणि भाईला मी कॉंग्रॅच्युलेशन देतो का तुम्ही असेच अजून करत राहा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर मित्रांनो आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जे आहेत आपले लॉग जे आहेत शेअर करत राहा. तर मित्रांनो आज जे आहेत आपण इथेच थांबतोय. तर चला आजच्या पुरतं बाय.